परभणी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिक्षकांनी हजेरी लावली। परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे असलेल्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहणार होत्या, परंतु ऐनवेळी तांत्रिक अडचण आल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आणि त्यामुळे त्यांनी उपस्थित शिक्षकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले। यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षक संवर्धन मेळाव्याचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सुप्रिया सुळे होत्या आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 5,000 शिक्षकांचा सहभाग होता। यामध्ये प्राथमिक, उच्च माध्यमिक, निवासी, CBSE, ICSE, स्टेट बोर्ड, इंग्रजी माध्यम या सगळ्या स्तरातील शिक्षकांचा सहभाग होता आणि या ठिकाणी शिक्षकांच्या अडचणीवर चर्चा झाली, समस्यांवर चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी ताईंकडे आम्ही काही मागण्या केल्या होत्या। त्या मागण्या ताईंनी मंजूर केल्या। येणाऱ्या काळात त्या मागण्या पूर्ण होतील याची मला पूर्ण खात्री आहे। ताई आज येऊ शकणार आहेत काही अडचणी? काय अडचण? ताई आमच्यासोबतच होत्या। ताई आमच्यासोबतच होत्या। पर्यावरणाच्या अडचणीमुळं हेलिकॉप्टरला उड्डाण घेता आलं नाही, पण तरी ऑनलाईन ताईंनी आमच्याशी संवाद साधला आणि अक्षरशः आम्हाला ताईंची कमी बिलकुल जाणवलीच नाही। त्यांनी अशा पद्धतीने सर, शिक्षकांचे अजून प्रश्न प्रलंबित आहेत बरेचसे प्रमाणात, त्या दिशेने काय वाटतं? शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत ते सर्वांचं आम्ही संकलन केलेलं आहे। सगळ्यांची त्याच्यावर अगोदर चर्चा झालेली आहे आणि 1 by 1 आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांना हात घालून सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्या टप्पा अनुदानासाठी आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। येत्या 4 दिवसांमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि सर्व मिळून त्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।